नमस्कार मित्रांनो, मी संतोष मराठी गार्डनिंग विथ क्रिएटिव्हिटी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे माझं कढीपत्त्याचं रोप आहे आणि साधारणतः 12 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेलं आहे. तर या रोपाला मी साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या एक 15 ते 20 तारखेच्या दरम्यान याची मी रिपोर्टिंग केली होती. अगदी छोट्या पॉटमध्ये हे लावलेलं होतं आणि याला आपण ही 12 इंचाची मोठी कुंडी दिलेली आहे आणि त्यानंतरचा हा अपडेट आहे. तर तुम्ही पाहू शकताय अगदी हेल्दी या झाडाची, या कढीपत्त्याच्या रोपाची वाढ चालू आहे आणि तुम्ही बघू शकताय वरती याच्या फांद्याही वाढत आहेत. साधारणतः याच्या जे फांद्या आहेत एकाच्या 2 झालेल्या आहेत आणि या 2 फांद्यांच्या वरतीही परत 2-2 फांद्या निघालेल्या आहेत बघा. तसंच आपण ह्या रोपासोबतच माझं जे जुनं रोप आहे त्याला आपण या रोपाला खत दिलं होतं. फेब्रुवारी महिन्यामध्ये या रोपाला खत दिलं होतं. तर याचीही वाढ तुम्ही पाहू शकताय. अगदी सुंदर अशी वाढ या रोपाची चालू झालेली आहे आणि हा एक 1.5 महिन्याचा अपडेट आहे. तर मित्रांनो, हे रोप मी हे जे नवीन रोप लावलेलं होतं हे साधारणतः मी पावसाळ्यामध्ये साधारणतः एक 5 ते 6 इंचाचं रोप असताना याला एका छोट्या पॉटमध्ये मी लावलं होतं बघा. आणि हा योग्य महिना होता म्हणून मी याला रिपोर्टिंग केलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कढीपत्त्याच्या रोपाची, नवीन रोपाची रिपोर्टिंग कशी करायची आणि त्यासाठी माती कशी बनवायची, तसेच आपल्याकडे जे जुनं रोप आहे त्याला कोणत्या पद्धतीची खतं दिली पाहिजेत आणि केव्हा दिली पाहिजेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर या दोन्ही गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत. तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे बघा आणि या महिन्यापासून साधारण हे आपलं कढीपत्त्याचं रोप आहे. तर या कढीपत्त्याच्या रोपालाही आता नवीन पालवी दिसायला लागलेली आहे. तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी अशी नवीन फूट दिसायला लागलेली आहे. तर थंडीच्या काळामध्ये हे कढीपत्त्याचे रोप थोडंसं शांत होतं बघा. याची वाढ थांबलेली असते. पण आता जो वसंत ऋतू चालू होतो त्यामुळे इथं याची वाढ पुन्हा नव्याने चालू होत असते. तर यावेळी याला थोडंसं याची केअर करणं, याची थोडीशी मशागत करणं कुंडीची आणि याला काही खतं देणं गरजेचं असतं बघा. कारण कढीपत्ता हे रोप आपण कुंडीत लावतो त्यावेळी त्याला वेळोवेळी खतं देणं गरजेचं असतं आणि हा योग्य महिना आहे. तर यापैकी आपण ही 2 रोपं आहेत बघा. एक छोट्या पॉटमध्ये लावलेलं आहे आणि हे एक साधारणतः 12 ते 14 इंचच्या ह्या पॉटमध्ये लावलेलं आहे बघा. तर यामध्ये जे मोठ्या पॉटमध्ये लावलेलं रोप आहे त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने याला कोणकोणती खतं दिली पाहिजेत ते आपण पाहणार आहोत. आणि तसंच ह्या छोट्या कुंडीतले रोपाला आपण या महिन्यामध्ये रिपोर्ट कसं करायचं आहे आणि त्याला साधारणतः किती इंचाची कुंडी देणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण या रोपाला थोडंसं खत देऊन घेऊया. पण त्या अगोदर यामध्ये जी काही माती घट्ट झालेली असेल किंवा जे काही गवत उगवलेलं असेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि माती अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची आहे. आणि माती मोकळी करताना लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो, कारण पुढं चालून उन्हाळा दिवस येणार आहे त्यामुळे माती जास्त खोलवरही उकरायची नाही आहे बघा. अशा पद्धतीने वरची साधारणतः 2 ते 3 इंच माती आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आणि यासाठी आपल्याला आता खत बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी हे बघा, हे आपलं पूर्णपणे कुजलेलं शेणखत आहे, तुम्ही बघू शकताय. आणि कधीही कंपोस्ट घेते वेळेस असं थोडंसं ओलसर असणं गरजेचं आहे. शेणखतामध्ये सूक्ष्म जीवाणू जे की झाडांसाठी फायदेशीर असतात ते जीवाणू यामध्ये असतात. त्यामुळे कुठलंही खत जे कंपोस्ट आहे ते असं दमट किंवा ओलसर असणं गरजेचं असतं बघा. तर आपण यामध्ये हे शेणखत घेणार आहोत आणि आपण ही कढीपत्त्याची जी पानं आहेत आपण स्वयंपाकामध्ये किंवा खाण्यासाठी वापरतो त्यामुळे आपण यामध्ये केमिकलच्या खतांचा कमीत कमी वापर करायचा आहे. तर या ठिकाणी मी फक्त ऑर्गॅनिक खतं यामध्ये वापरणार आहे, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर हे आपलं झालं कंपोस्ट, जेणे की शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल तेही चालेल. आणि त्यासोबत ही निंबोळी पेंड आहे बघा. यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्सचे प्रमाण खूप असते आणि पानांच्या वाढीसाठी आणि मुळांच्या ग्रोथसाठी, तसेच हे ऑर्गॅनिक फंजिसाईड म्हणूनही आपल्या कुंडीमध्ये रोपासाठी काम करते बघा. आणि एक यामध्ये
हे बोन मिल आहे बघा, हेही यामध्ये आपण वापरणार आहोत. बोन मिलचा उपयोग आपल्याला जे झाडांचे रूट ग्रोथ आहे त्यासाठी यामध्ये होत असतो. हे अशा प्रकारे आपण यामध्ये घेणार आहोत बघा. तर हे खत अगोदर व्यवस्थित मिसळून घेऊया. अशा पद्धतीने, आणि हे खत आपल्याला या रोपाला द्यायचं आहे. आणि मित्रांनो हे बघा, ही कुंडी थोडी मोठी आहे आणि यामधील माती खूप कमी झालेली आहे, त्यामुळे आपण माती उकरणार नाही आहोत. या वरच्या मातीवरतीच हे खत आपण याला देणार आहोत. आणि खत देताना झाडाच्या खोडापासून थोडंसं अंतराने कुंडीच्या काठाशेजारी आपल्याला ते द्यायचं आहे. हे बघा. तर त्यानंतर ही जी माती आहे ती आपण ह्या खतावरती व्यवस्थित झाकून घ्यायची आहे बघा, अशा पद्धतीने. आणि वेल ड्रेन माती असणं गरजेचं आहे. कुंडीमध्ये पाणी थांबता कामा नये, कारण कढीपत्त्याच्या झाडाला जी माती आहे ती ओलसर असणं गरजेची असते, पण त्यामध्ये चिखल हा होता कामा नये बघा. अशा पद्धतीची माती आपल्याला या रोपासाठी तयार करणं गरजेचं असतं. तर आता आपण याला थोडंसं बाजूला ठेवूया आणि या रोपाला आपल्याला रिपोर्ट करायचा. तर हा रिपोर्टिंगसाठी खूप योग्य काळ आहे बघा, कारण या काळामध्ये कढीपत्त्याच्या झाडाची वाढ व्हायला चालू होते बघा, आणि ते व्यवस्थित ग्रोथ करतं. या फेब्रुवारी महिन्यापासून ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत, जोपर्यंत थंडी चांगली पडत नाही तोपर्यंत ह्या झाडाची वाढ खूप छान होत असते. त्यामुळे हा काळ याच्यासाठी खूप योग्य आहे बघा. तर याला आपण रिपोर्ट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला, तर हे बघा, अशा पद्धतीने ही कुंडी आपण तयार केलेली आहे. साधारणतः 12 इंचाची कुंडी आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्या तळाशी एक व्यवस्थित ड्रेनेज होल आहे. तर या ड्रेनेज होलमधून माती वाहून जाऊ नये म्हणून आपण यावरती असे विटांचे तुकडे तळाशी थोडेसे ठेवून घेऊया. आणि ही माती आपल्याला त्यासाठी तयार करायची आहे बघा. मग अशी जे खत उरलं होतं त्यामध्ये मी थोडंसं शेणखत वाढवलेलं आहे. त्यासोबतच हे थोडंसं बोन मिल देऊया, जे की रूट ग्रोथसाठी खूप फायदेशीर आहे बघा मित्रांनो. आणि ही आपली थोडीशी निंबोळी पेंडही यामध्ये वाढवूया. याचं असं काही विशेष प्रमाण नसतं, कारण हे एक ऑर्गॅनिक खतं आहे, त्यामुळे याचे काही साईड इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही आहेत. हां, ज्यावेळेला आपण केमिकल खतं वापरतो त्यामुळे थोडंसं लिमिटमध्ये ते वापरावं लागत असतं बघा. तर हे आपण यामध्ये मिसळून घेऊया. हे बघा, पूर्ण मातीमध्ये आपल्याला हे खत मिसळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि तुम्ही माती पाहू शकताय, जे तांदळाचा जो भुसा असतो, जे राईसस असतं, ते यामध्ये मिसळलेलं आहे. आणि त्यामुळे ही माती खूप वेल ड्रेन आहे, यामध्ये पाणी अजिबात थांबणार नाही आहे. तर ही अशा पद्धतीने ही माती तयार झालेली आहे. तर ही माती आपण याच्या तळाशी अगोदर थोडीशी भरून घेऊ. आता आपण अगोदर थोडंसं टॅप करून व्यवस्थितरित्या यातून काढून घेऊया. तर हे बघा, वरची थोडीशी माती काढावी लागली आहे. या कुंडीमध्ये बहुतेक त्याचा रूट बाउंड झालेला असावा, खूप घट्ट बसलं होतं झाड. तर याला आपण आता अलगद उचलून घेऊया. जी माती आहे ती निघता कामा नये बघा, तुम्ही पाहू शकताय. हे बघा, त्याच्या मुळं जे आहेत ती तळापर्यंत पोहोचलेली होती. आता याला आपण या रूट बाउल सहित असंच कुंडीच्या मधोमध व्यवस्थित सेट करूया. आणि जी आपण माती बनवली होती ती माती याच्या चारी बाजूने व्यवस्थित भरून घ्यायची. आणि सध्या ऊनही कमी आहे, त्यामुळे याला आपण डायरेक्ट उन्हामध्ये ठेवलं तरीही काही यावरती एवढा इफेक्ट होणार नाही आहे. त्यामुळे याला आपण माती भरल्याच्यानंतर व्यवस्थित आता भरपूर पाणी द्यायचं आहे, कारण आपण रिपोर्ट केलं आहे आणि त्यामध्ये खत दिलेलं आहे. त्यामुळे कुंडीतील माती ही पूर्णपणे भिजणं, ओली होणं खूप गरजेचं आहे बघा. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही रोपांना भरपूर प्रमाणामध्ये पाणी द्यायचं आहे, जेणेकरून कुंडीच्या तळातून पाणी निघून जाईल आणि जी माती आहे ती आपली पूर्णपणे व्यवस्थित सेट होईल बघा. आणि त्याबरोबरच आपण याच्या पानांवरतीही थोडंसं पाणी टाकून पूर्णपणे व्यवस्थितरित्या दोन्ही रोपं धुवून घेणार आहोत बघा. तर
हा योग्य काळ आहे बघा या रोपाला खत देण्याचा, आणि असं जर एखाद्या छोट्या कुंडीमध्ये आपलं रोप असेल तर त्याला रिपोर्ट करण्याचा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयाच अशाच एका गार्डनिंग विषयीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.